नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या मिनी ब्लॉगमध्ये. मित्रांनो, आज आपण चाललो आहे द्वारकाधीश विरारला चाललो आहे. मंदिरामध्ये जे नवीन झालं आहे आता विरारमध्ये अवडभव्य असं आणि सुंदर देखणीय मंदिर आहे. मी यूट्यूबवर पाहिलेलं व्हिडिओज पाहिलेला. सो आपण आज सुट्टी होती आपल्याला, सो विचार केला की आपण आज जाऊया. विश्वांग लुक या चष्मा कोणाचा बिलू? गॉगल कोणाचा आहे? चला तर मित्रांनो, आय एम रेडी, माय चॅम्प ऑल्सो रेडी अँड मॉम ऑल्सो रेडी इनसाइड. चला तर मित्रांनो, प्रवासाला आपला आरंभ झालेला आहे. गणपती बाप्पाचं आपण नाव घेतलं आणि प्रवासाला चालू पडलेलो आहोत. मित्रांनो, द्वारकाधीश हे मंदिर हे स्टेशनपासून 8 ते 9 किलोमीटरवरती आहे. शिरगाव गावामध्ये आहे. एकदम शिरगाव फाट्यावरून आपल्याला लेफ्ट घ्यायचं आहे आणि शिरगाव फाट्यापासून अगदीच 2 ते 1.5 किलोमीटरवरती मंदिर आहे. सो आपल्याला रस्त्याने जीवदानी मातेचं आपण दर्शन घेतलं लांबूनच आणि जीवदानी मातेच्या पायथ्यापासून आपण लेफ्ट वळवून आपण चंदरसार रोडने सरळ 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 गेलो. प्रवासामध्ये अगदीच मस्त गप्पा रमत जमत होत्या माझ्या, विश्वांच्या आणि अंकिताच्या. खूप सुंदर प्रवास होत होता. पार्किंग केलेली आहे, मस्त पार्किंगला पण जागा आहे आणि आज मंडे आहे, गर्दी कमी दिसते आहे. मी लांबूनच तुम्हाला दाखवतो मंदिर, जवळून दाखवेनच, लांबून पण दाखवतो. मित्रांनो, मंडे असल्या कारणाने आज थोडी मंदिराकडे थोडी गर्दी कमी होती, पण सॅटर्डे संडेला अगदीच पार लांबा रांगा लागलेल्या असतात. पण आज मंडे असल्या कारणाने थोडंसं आपल्याला बेनिफिट झालं. खूप शांत आपल्याला एकदम सुंदर असं दर्शन मिळालं, गर्दी कमी होती. इथे मित्रांनो, लेडीज आणि पुरुष आणि स्त्रियांसाठी 2 वेगवेगळ्या रांगा कराव्या लागतात. खूप सुंदर असं मॅनेजमेंट आहे, एकदम सिस्टमॅटिकली परंपरा फॉलो करतोय. सो आपण पण मातीमधून जमवलेले आहेत. विश्वांग, काय करतोय तू? काय करतोय? बस आले, एवढी बनव आधी. हा, कसं बू झालं? अच्छा अच्छा अच्छा, नो प्रॉब्लेम. जेवढं उंच तेवढं चांगलं ना. उंच अशी मान्यता आहे इकडे. ॲक्च्युली राजस्थान लोकांची प्रथा आहे की आपण इथे जेवढं आपण थर रचत जाऊ तसं आपल्या लाईफमध्ये उन्नती होत राहते. फोटो काढ ना, त्याची व्हिडिओ काढ. मित्रांनो, मंदिराची गोष्ट करू तर मंदिर एकदम गुजरातच्या द्वारकाधीश मंदिरासारखं आणि आपल्या राम मंदिरासारखं एकदम हुबेहूब आहे. लिटल बिट सेम आहे. सुंदर आणि खरंच एकदम पीसफुल आहे आजूबाजूचं वातावरण मंदिराच्या दर्शन घेतल्यानंतर लगेचच आपण खिचडीचा आस्वाद घेतला. त्याच्यासोबत शिराही होता. मी खिचडीचा आस्वाद घेतला, अंकिताने शिऱ्याचा आस्वाद घेतला. खूप सुंदर आणि टेस्टी होता. आणि आपण मित्रांनो घरी आलेलो आहोत आता. मस्तपैकी एकदम दर्शन झालं. पिलू, कसं झालं दर्शन? मस्त ना? एकदम मस्त ना? हां, एकदम मस्त. पिलूनी पण एन्जॉय केलं. मित्रांनो, नक्की तुम्ही पण भेट द्या. खूप सुंदर आणि एकदम जेन्युइनली पीसफुल आहे. एकदम गर्दी नसेल. आय रिकमेंड यू. सॅटर्डे संडेला नका जाऊ, कारण की खूप गर्दी असते. एक मधल्या वारी जा, पण सुट्टी मिळणं अशक्य असतं. पण ट्राय करा, कारण की एकदम तिथे 10-15 मिनटं जर तुम्ही मंदिरात बसाल तर खूप पीसफुल फील करतं. खूप मजा आली. या ब्लॉगला एंड करतो. ब्लॉग आवडला तर नक्की चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि भेटूया लवकरच पुढच्या ब्लॉगमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.